नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि आता 5 वाजता आहे. घरातले सर्व कामं झाले संध्याकाळचे आणि आज मी स्वयंपाकमध्ये रगडा बनवणार आहे, रगडा पुरी. तर कपडे सुद्धा टाकायचे बाकी आहे. आज माझे नळाला पाणी आलेलं होतं, नळाचं पाणी वगैरे भरलं, उशीर झाला, 12-1 वाजून गेले आणि बाहेर ना थोडं ऊन सावली करत होतं. इथे ना बटाटे सुद्धा मी टाकून दिले. आता मी ना वटाणे टाकते आता त्याच्यात, ते पण मी तुम्हाला दाखवते. चला, आणि आता मी वटाणे टाकते. वटाणे टाकून देते मी आता. बटाटे आणि वटाणे एक सोबतच बॉईल करायचे. नंतर आपण बटाटे काढू शकतो. डबल कुकर लावायची काहीच गरज राहत नाही. तर आपण त्याच्यात आहे ना, मी आता त्याच्यात ना नमक आणि हळद टाकून घेते. नमक आणि हळद टाकायची कारण की ना आपल्या सर्व्याला म्हणजे सर्व वटाण्यांना पण आणि बटाट्यांना पण खूप छान अशी लागून जाते पहिलेच. आणि नमक टाकते. नमक आपल्या चवीनुसारच टाका. मीठ कुकर लावून देते मी आता. आणि आपण ही ना आता याच्या 7 शिट्ट्या झाल्या का मग आपले वटाणे मस्त नरम होता आणि लवकर जकाडले मध्ये न वटाणे ना कडक राहून जाता. वटाणे व्यवस्थित शिजले का मग टेस्ट पण छान येते. तर मग मी आता 8 तरी शिट्ट्या घेते मी, कारण की ह्या कुकरला ना पटापट शिट्ट्या होतात, त्याच्यामुळं मी 8 शिट्ट्या घेते याची. बाजारात पण जायचं आहे तर मी ना पहिले ना फ्रीज साफ करून घेतलं. दुधाच्या पातेल्या वगैरे आपल्या थोड्याफार भाज्या वगैरे उरलेल्या राहतात, त्या भाज्या पडलेल्या होत्या, त्या भाज्या वगैरे मी सर्व फेकून दिल्या. कारण की 2-3 दिवस आपल्याला लक्षात राहत नाही, तर ते पडलेल्या होत्या. आणि दुधाच्या पातेल्या पण आहे ना 3-4 गोळा झालेल्या होत्या. आणि मी आहे ना आता इथं आहे ना मिक्स दूध करून घेतलं, सर्व पातेलींचं एकत्र दूध करून घेतलं. आणि आता ते दूध गरम करून घेते म्हटलं मी. आणि माझे संध्याकाळी असे खूपच कामं राहतात की मी पहिले करून घेते, कारण की संध्याकाळी मग मी थोडंसं बाहेर फिरायला जाते, तिथून आलं का मग कंटाळा येतो. तर मी असे कामं आहे ना मी पहिले तुम्हाला दाखवलेले नाही आहे. तर असे कामं मी पहिलेच करून घेते, 3-4 वाजताच करून घेते. पण आज उशीर होऊन गेला आणि व्हिडिओ करायला पण मला उशीर झाला होता. घरातले माझे कामच संपत नाही, त्याच्यामुळं हे कामं मी ह्यावेळेसच करते, बाकीचे कामं. तर आता पूर्ण तयारी करून घेते आता मी. तर ती आणि तिचे पप्पा गेले होते, बटाटे घेऊन आले आणि कोथिंबीर घेऊन आली 10 रुपयाची. मला खूप हे आश्चर्य वाटलं, कारण की मागच्या आठवड्यामध्ये मला कोथिंबीरच भेटली नव्हती. तर तरी व्यवस्थित जुडी असं काही म्हणता येणार नाही, उन्हाळा चालू आहे, ही कोथिंबीर घ्यायला पण मला मागच्या वेळेस भेटली नाही, तर यावेळेस मला खूप आनंद झाला. आणि शेतकरी लोकांचं कसं आहे, आता पाऊस पडतोय थोडंसं आणि कोथिंबीरला आहे ना खूप जपावं लागतं थोडं. तर हे बघा आपले बटाटे आणि वटाणे कसे बॉईल झाले, तर मी खोलून बघितलं होतं, खूप छान बॉईल झाले. हे बघा, आपण काय करायचं माहिती काय, बटाटे ना काढून घेऊ, सर्व बटाटे काढून घेऊ. तर 2 बटाटे काढून घेणार आहे मुलांना खायला. हे बघा, आणि असं मिक्स करायची काहीच गरज नाही, इतके छान शिजलेले. झालेले आता ते. आणि मी एका साईडला आहे ना तेल बी ठेवलेलं आहे. तर हे बघा आपलं तेल तपलेलं आहे. मी जिरं टाकते त्याच्यात पहिले. चिमणी चालू करून घेते. आणि मी ना इथे आहे ना टमाटा, कांदा आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. तर मी आता गॅस आपलं तेल जास्त तपलं गेलेलं आहे, तर आता मी कांदे टाकते. कांदे आणि हिरवी मिरची टाकून घेऊ आपण. आणि मी ना इकडे गॅस हे ठेवून दिलं आहे रगड्याचं. मी याच्यातच म्हणजे फोडणी देऊन याच्यातच टाकणार आहे. कांदे लाल होत आहे. तर मी इथे ना अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे.
आणि पहिले जर टाकली अद्रक लसूणची पेस्ट ना ते अशा अंगावरती उडते, त्याच्यामुळं ना मी पहिले टाकतच नाही आहे. आणि ती विकतची राहते ना ती आपली साधी राहिली ना तर ती अंगावर उडत नाही घरची केलेली, आणि दुकानाची राहिली ना तर ती अंगावरती लगेच उडायला लागून जाते. त्याच्यामुळे मी पहिले कांदे टाकते आणि मग ती पेस्ट टाकते. हे याच्यात मी टमाटे टाकते. आता कांदे झालेले आपले. मी ना बटाटे काढून घेते. 2 बटाटे काढून घेते मी. आणि हे बटाटे पण किती छान झाले आपले. आता आपण हे बटाटे त्याच्यात टाकू. स्टार्ट आहे का? हे बघा हे बटाटे ना आपण हे ना काही मी याच्यातच फोडणीमध्ये टाकते, पण मी आता शॉर्टकट दाखवते तुम्हाला. तर हे ना याच्यातच आपण टाकून गरम आहे ना ते, तर त्याच्यामुळे मी चम्मचने टाकते. थंड जर राहिलं तर आपण हाताने टाकू शकतो. तर मी दीपक मसाला घेतला आहे. थोडा जास्तच घेतला आहे, कारण की आपला हे रगडा थोडा जास्त आहे, त्याच्यामुळे मी मसाले थोडे जास्त घेते. तर मी आता आहे ना हा मसाला याच्यात टाकून घेते. गॅस चालू आहे. थोडं पाणी टाकून घेते, कारण की त्याच्यात तेल आहे ना, मग मी ते पाणी आपल्याला लागून जाईल रगडाला. किती सोपी रेसिपी आहे माझी रगडा बनवण्याची. तर खूप छान लागतो. तर काय कुकरमध्ये लावून दिला का, फोडणी टाकली का पटकन होतो. तर मी थोडं आहे ना आजू पाणी टाकते, परत पाणी टाकते मी थोडंसं. तर थोडी आता मी ना एक उकळी येऊ देते, बघ दाखवते तुम्हाला. तर हे बघा रगडा झालेला आहे. आणि आता गॅस बंद करून देणार. आपला रगडा झालेला आहे. हे बघ. तर माझं सर्व काम झालं आता. आहे बघा रगडा पण मी गॅस वगैरे बंद करून घेतला. आणि आता दूध आलेलं होतं, गरम केलं मी ते, म्हणजे गरमच करते दूध. तर गॅस कमी केलेला आहे. तर म्हटलं आठवण पडून जाईल, तर गॅस कमी करून ठेवलेला आहे मी. तर मी किचनसुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. दूध गरम ठेवलेलं आहे, दूध पण होतं आहे माझं. आणि किचन मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. हे बघा. आणि इथे ना मी दूध ठेवलेलं आहे, दूध गरम आहे. इथं बटाटे ठेवले. आणि इथे ना मी कांद्यांची पण घाण वगैरे काढून कांदे टमाटे इथं ठेवून दिलेले आहे. तर संध्याकाळी म्हणजे मला जायचं आहे बाजारात भाजीपाला घ्यायला. आज बुधवार येतं. तर मग तिथून आलं की मग मला खूप म्हणजे थकवा आल्यासारखं होतं ना, तर मग मी सर्व आवरून जाते. तर मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. बघा पूर्ण क्लीन करून घेतलं आहे. किचनमध्ये बेसिनमध्ये सुद्धा भांडे नाही आहे, पूर्ण क्लीन करून घेते. तिथून आलं की मी नुसते पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेते आणि मग मुलांना लगेच जेवायला देते. तर चला आता मी सर्व आवरून घेतलेलं आहे. हे बघा. आता मी त्यांची वाट बघते. ते पण येण्यातच आहे. आता 6:30 वाजून गेले. 7 वाजता ते येतील आणि 7 वाजता मी बाजारात जाणार. तर मग आता थोडा वेळ टी व्ही पाहते. गुडिया राणी टी व्ही पाहते, तर मी पण टी व्ही पाहते. तर इथं आहे ना बघा, मी पाणीपुरी तळून घेतली. हे बघा
आता तिला आणि गुडिया राणीचं चालू आहे खाणं. गुडिया राणी बघा कशी खाते तर दाखव. आणि इकडे ना जिलेबी आणलेली आहे. हे बघा बुधवारचा बाजार होता. आणि बाकीच्यांना आहे ना गुळाची आवडते आणि बाकीच्यांना साखरेची आवडते. तर हे बघा पाणीपुरी. आता हे पाणीपुरीचा आहे ना चुरा करते. पाणीपुरीचा चुरा करून आम्ही काय करतो, पहिले पाणीपुरीचा चुरा टाकून देतो, लगे रगडा टाकतो. रगडा टाकला की मग त्याच्यावरती कांदा, आपला टमाटा वगैरे, कोथिंबीर टाकतो आणि बारीक शेव वगैरे टाकून आणि आपली इमलीची चटणी वगैरे टाकून खूप छान लागतं. कोणाला दही आवडत असणार बारीक फेटून मिक्सरला लावून घ्यायची. दही थोडी साखर टाकून आणि दही मिक्सरला लावून घ्यायची आणि ती दही टाकली तरी पण चालतं. खूप छान लागतं. दही वगैरे काहीच नाही आहे. आणि इमलीची चटणी पण आम्हाला आज भेटली नाही तर आहे ना दरवेळेस इमलीची चटणी भेटते. आणि इथं आहे ना एक पण दुकान लागलेलं नाही आहे पाणीपुरीचं. तर पाणीपुरीच्या गाड्यावर आम्ही ना इमलीची चटणी घेऊन येतो, पण यावेळेस भेटलीच नाही आम्हाला. तर आम्ही आता आहे ना याचा चुरा केला. तर हे टाकून रगडा वगैरे टाकून त्याच्यावरती कांदा, टमाटा, कोथिंबीर वगैरे टाकून खूप छान लागते. आणि गुडियाचं तर असंच खाणं चालू आहे. बटाटे काढले होते ते बटाटे टाकते, ते पाणीपुरीवरती तो मसाला आणि आपला रगडा टाकते आणि खाते एक. हे बघा तिचं चालू आहे. तर आम्ही ना जेवण करतो आणि गुड्याला पण भूक लागून गेलेली आहे. कृष्णाला पण भूक लागलेली आहे. तर कृष्णाला येऊन 15 मिनटं झाले आणि गुड्याचं तर जेवण चालूच आहे. मला पण भूक लागलेली आहे ती. आणि आज बाजारात खूप थकून गेलेली आणि भाजीपाला तर भेटलाच नाही. डायरेक्ट कुकर घेऊन आली इकडे. गॅस वाट्यावरतीच राहू दे. तर मला पण भूक लागलेली आहे. भाजीपाला तर काहीच भेटला नाही, पण चालून इतकी थकली मी, खूपच थकली. भाजीपाला म्हणजे कोथिंबीर बी अशी बरोबर नव्हती, हायब्रिड कोथिंबीर, बटाटे वगैरे आणि दुसरा भाजीपाला काहीच नव्हता. भेंड्यासुद्धा भेटल्या नाही मला. तर भेंड्या होत्या 1-2 ठिकाणी, पण खूपच निंबर होत्या ते. मग मी काही घेतल्या नाही. तर म्हटलं जाऊ दे आता ह्या आठवड्याला पूर्ण डाळीसाडीच करणार. मुलांना टिफिनला लागतं मला, नाहीतर मग असं भाज्यांचं काही नाही. आम्ही दुसऱ्या डाळी वगैरे पण खाऊन घेतो, करावंच लागतं. तर चला आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.